आज रविवार आहे, संडे आज. मला जायचं होतं क्लासला, पण मला काहीतरी काम आलं म्हणून क्लासला पण जात नाही. तर त्या कामाआधी मला ते जिममध्ये जायचं आहे. जिममध्ये पण काहीतरी काम आहे, ते करून तर मी ते काम करायला जाणार आहे. आईला वाटलं की मी जाणार आहे क्लासला, म्हणून तिने माझ्यासाठी फटाफट नाश्ता वगैरे बनवला होता. काहीतरी रेसिपी बनवली होती, मी दाखवलं जातं पुढच्या ह्याच्यात. पण नाही, तुला दाखवतो. तुमच्याकडे लाईट येते ना त्यामुळे. तर जातो. आत्ता उठलो, आंघोळ वगैरे केली आणि निघालो. आणि आज रविवार आहे, आज मला मंदिरात पण जायचं आहे, कारण का ते अयोध्या राम मंदिरचं तिथे सेलिब्रेशन करणार आहे त्या मंदिरामध्ये. तिकडे पण जायचं आहे मला. त्यामुळे तिकडे ते संध्याकाळी जाईल, असं काय नाही. त्याच्या आधी आपले बाकीचे कामं घेतो पटापट करून. तर चला, बाय बाय. सगळ्यांना गुड मॉर्निंग. माहीत नाही गुड मॉर्निंग हा रात्री संध्याकाळी पोस्ट करेल मी, तरी पण गुड मॉर्निंग, गुड इव्हनिंग, गुड नाईट जे काय ते. तर चला आता बाय. तो जिममध्ये आलो होतो आता. ते बघा रोजच्या प्रमाणे हाय वट ते कभी आज रविवार असतो ना, तर 12 नंतर सगळी जिम बंद असते. कोणीच नाही आजपर्यंत. आता झालं आहे माझं काम, मी पण निघतो आता. तर चला. रविवारी घरी असल्याचे दुष्परिणाम: घरची कामं करा, कपडे इस्त्री लावा. नमस्कार, श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर आज जरा बटाट्याचे पराठे बनवते. तुम्हाला दाखवते रेसिपी, म्हणजे मी कशी बनवते. जे आपल्याकडे रेग्युलर जसे मी नेहमीप्रमाणे बनवते, आपल्याकडे जसे आवडतं तसेच बनवायचा प्रयत्न असतो. याच्यापेक्षा वेगळं काही असं करत नाही. तर दाखवते मी कशी बनवते, बघा तुम्ही पण आणि मला सांगा. आता पहिले मी बटाट्याची भाजी बनवून घेते. यशला क्लासला जायचं आहे, आज रविवार आहे. तर तो क्लासला जाणं तो अजून झोपलेलाच आहे, पण म्हटलं तो उठायच्या आत मी बनवून ठेवते, माझी अजून देवपूजा बाकी राहिली. तर मी आता पहिली भाजी बनवून घेते, थंड होईपर्यंत देवपूजा करून घेते. पीठ भिजून ठेवलं आहे, पीठ भिजून ठेवलं आहे असं जरा मोरेल तोपर्यंत. आणि आता भाजी बनवते, म्हणजे तो उठला, आंघोळ झाली की पटकन त्याला गरम गरम खायला देता येईल. तर मी आता पहिली भाजी बनवायला घेते. आज रविवार आहे थोडंसं, कारण आज आहे काय एकादशी, त्यामुळे यशला नॉनव्हेज द्यायचं नाही म्हणजे आपल्या घरात. आणि यांचा उपवास पण, यशच्या पप्पाचा उपवास असतो आज रविवारचा, आपला खंडोबाचा उपवास असतो. तर ते बटाटे पराठे बनवण्यासाठी मी 4 बटाटे घेतले. आम्ही दोघंच आहे खायला. एक कांदा कापून घेतला आहे, कांदा पण करतो. आणि त्याच्यासाठी मी हिरवी मिरची, लसूण आणि जिरं वाटायला घेणार. जरा 1 चमचा जिरं वाटायला, कोथिंबीर वरतून घालणार आहे. तर ही मी पहिले थोडंसं मिक्सरला फिरवून घेते. मला कापून टाकल्यापेक्षा असं वाटतं मिरची कापून नको घालायला, ती दाताखाली आली तर मग त्याला नाही चालत. यशला ते मिरची दाताखाली आलेली आवडत नाही. जरा थोडंसं मिक्सरला फिरवून घ्यायची, मग काय एवढं घेत नाही. मी परतून घेते. अशी जरा ओबडधोबडच वाटते, पण एकदम कापून घातल्यापेक्षा अशी लसूण, मिरची, जिरं वाटून घातले जातं. एक रविवारचं असतं की थोडंसं त्याला काहीतरी खाता येतं, नाही तर इतर दिवशी त्याचं जिमचं जेवण ठरलेलं असतं, एकदम साधं. तुम्हाला दाखवेल मी त्याचं, मी काय जेवण बनवत की किती साधं सिंपल असते ना, ते पण दाखवेल. थोडीशी मिरची वगैरे परतून घेते.
थोडीशी आलं लसूण पेस्ट, लसूण वाटलाय पण आलं लसूण पेस्ट घातली की थोडी चव छान येते. ते पण जरा परतून घेते. कमी तेल घालायला लागते ना भाजी परतायला पण, कारण आज तरी थोडंसं घातलंय जास्त, खूप कमी तेल, भरपूर कमी तेल. जरा धना पावडर घालते, थोडीशी हळद, आणि आता थोडी जिरा पावडर घालणार. गॅसच्या जेवणामध्ये जिरा म्हणजे भरपूर वापर होतो. आता मी बटाटे असे याने खिसून घेते, असे बारीक होतात, अजिबात असे गाठी राहत नाही. मग गाठी असली की पराठे फुटतात ना, याने असे खिसून घेतात. मग असे किसून घेतले एकदम प्लेन होतात, काही राहत नाही त्याच्यामध्ये. मग बटाटे किसून झाले, एकदम सॉफ्ट होतात. चवीप्रमाणे मीठ, कारण पिठामध्ये पण थोडं मीठ त्यात जरा कमीच घातलंय. परतून घेते जरा चांगली. आज तरी मी बऱ्यापैकी काय काय टाकले, त्याला एकदम प्लेन लागतं सगळं. जास्त कुठल्या वस्तूमध्ये कांदा नको, कुठल्याच्यात कोथिंबीर नको, खूप प्लेन जेवण लागतं त्याला. अशी भाजी परतून जेव्हा आपण पराठे करतो ना, त्याची चव आणखी थोडीशी वेगळी येते. जेव्हा एकदम असं नुसतंच आपण मिश्रण एकत्र करतो आणि त्याची बनवतो ना, थोडीशी चव त्याची जराशी थोडी अशी म्हणतात ना कमी चव लागते. हे कसे असे भाजले जातात ना, मग चांगली चव लागते याची. मी जेव्हा पण बनवते तर अशीच भाजी तयार करूनच बनवते, आणि यशला आवडतात. बटाट्याचे पराठे म्हटल्यावर मन म्हणजे एकदम पोट भरून खाणार त्या दिवशी. आणि संडे बघूनच, रविवार बघूनच करायला लागते का त्या दिवशी त्याला थोडंसं खाता येतं काहीतरी. कोथिंबीर कापून टाकते वाटतं. जास्त कोथिंबीर नाही, काही नाही, पण मी टाकते जरा. बघा, अजिबात एकही बटाट्याचे असं म्हणतात ना आपण जाड असं गुठळी वगैरे राहत नाही. किसून घेतले ना असे चांगले खिसले तर मग एकदम सॉफ्ट होत आहे, काही राहत नाही. मग पराठा फुटायचा काही चान्सच नसतो. कोथिंबीर टाकली जरा. भाजी झाली तयार. आता हिला जरा थंड होऊ देते. थंड होईपर्यंत मी देवपूजा करून घेते. मग आता यश उठलाय, मग पटापट तो आंघोळीला गेला की मी लगेच पराठे लाटायला घेते. परत तुम्हाला दाखवते. पहिली आता देवपूजा. मिश्रण पण थंड झालं आपलं, ताटात काढून पंख्या खाली ठेवलं होतं, ते पण थंड झालंय. आता मी याचे छोटे छोटे गोळे बनवून घेते. जसं पिठाचा गोळा जेवढा घेते तेवढंच हे पण घेते. यशला एकदम असे भरपूर भरलेले पराठे आवडतात. मग आता मी याची पहिली सगळी गोळी बनवून घेते, मग लागते तुम्हाला दाखवते कशी बनवते. आता हे करते यामध्ये पहिले जे 2 बनवते आपलं नैवेद्य ठेवायला. त्यासाठी आता बटर वगैरे काढून ठेवलं. हे जर बोलला बटर लाव तर आपलं जामूचं बटर असते ते मी लावते. हे असे पहिले 2 बनवायचे, नैवेद्य ठेवायचा, आणि मग नंतर यशला खायला द्यायचे. आता टाईम झाला त्याचा, आवरेल तर आपण खाऊन मग क्लासला जाईल. आता हे 2 पेले नैवेद्याचे काढून घेते बाजूला.
माझ्याकडून मिस्टेक काय झाली, मला वाटलं कॅमेरा चालू आहे. मी 3 पराठे करून घेतले आणि आता बघते शूटच होत नव्हतं. तर आता बघा अशी जाळी घेतली, दुधावर ठेवता अशी जाळी घेतली आणि त्याच्यावर ठेवले म्हणजे वाफ जाते आणि असे जाडसरच बनवले. मला माहीतच नाही की शूट चालू आहे की नाही आहे. आता बघते तर कॅमेरा बंद होता. बोलले ना असं अमूल बटर थोडंसं यशला थोडंसं पराठ्यावर आवडतं, पण आता खातो की नाही 2-3 बनवून बघते. पण बटर लावून, नाहीतर मग बाकीचे तेल लावून बनवते. बघू काय खातोय की नाही खाल्ली तर मी खाणार. पण गॅसवरच ठेवून दिलेलं बटर बघा, लक्ष नाही ती परत रिटर्न इकडे घ्यायचं. पण गॅस स्वच्छ आहे म्हणजे छान पुसून घेतलेला आहे. गॅस नेहमी स्वच्छ असतो आपला, मला एकदम क्लीन लागतं. दोन अशी बनवून बघणार बटरवाली. नाही खाल्ले तर ते मलाच खावं लागेल. चला तर आता बनवून झाले. किचन ओटा पण साफ करून घेतला. आता यशला खायला देते. पहिला नैवेद्य आपल्या स्वामींना आणि देवाऱ्यामध्ये नैवेद्य ठेवायचा. आता जेवढं झालं तेवढंच साखर वरती साखर ठेवायची आणि नैवेद्य ठेवते आणि यशला खायला देते. कारण देवपूजा अगोदर करून घेतलेली. आता हे बघा चपात्या पण झाल्या आणि पराठे पण झाले. यशला खायला देते. आता बघू काय बोलतोय. जसं मी सकाळी सांगितलं होतं की इव्हनिंगला मंदिरामध्ये कार्यक्रम आहे तर जाणार आहे. तर आता मी चाललो आहे, रेडी होऊनच जाता बघू किती वेळ लागतो आहे काय. रात्री लेट पण येऊ शकतो, पण मला असं वाटतं आज गर्दी असेल तिकडे, कारण ते गुरुजी बोलले ते आज गर्दी असणार आहे. आणि जाऊन तर बघतो आधी किती गर्दी असली. जास्त वेळ थांबायचं नाही, 1-1.5 तास फक्त थांबा कुकरची शिट्टी वाजते. हां तर जाऊन बघतो आधी. चला बॉय. बिल्डिंग खाली लावले झेंडे लावले जातात. किती चांगलं वाटतं नाही सगळं बघून. जय श्रीराम. हे बघा इकडे एक मोठा हे पण लावला आहे पोस्टर, बोर्ड टाईप काहीतरी, त्याच्यावर लिहिलेलं आहे जय श्रीराम. आता आलो इथे आतमध्ये मंदिराला.
तसं बघायला गेलं तर अजून कार्यक्रम चालू नाही झाला आहे. मी लवकर झालो ॲक्च्युली. बघू आता, म्हणजे अजून गर्दी तर नाही, तुम्हाला दिसेलच गर्दी होती की नाही. मस्त बसलो थोड्या, अभिषेक वगैरे केला भोले बाबांचा, बसलो थोडा. आता थोडा इथेच बसणार, आता थोडं अजून बरं वाटतं आहे मला. मग त्यांच्या आतमध्ये आरती चालू आहे तिकडे एका साईडला. ते मला वाटतं रामचरित्र मानस वाचत आहेत. बघू आता, उद्या पण येणारच आहे मी परत. तर हे बघा समोरच आपले भोले बाबा आहेत. थोड्या मी आता इथेच बसेल अजून, बघू आता कधी जायचं घरी ते. तर आज आपल्या सर्वांसाठी एक राम उत्सव आहे. तर त्यानिमित्ताने आपल्या सगळ्या कमेंट सेक्शनमध्ये सगळ्यांनी जय श्रीराम म्हणून कमेंट करा मला. तर चला, आजचा व्हिडिओ मी इथेच संपवतो. जर तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आपण भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. येतो मी. श्री स्वामी समर्थ.